वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आता आपण पवित्र पोर्टल टीचर रिक्रूटमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आहे। तर यामध्ये आपल्याला टॅब दिसत आहेत पवित्र पोर्टल टीचर रिक्रूटमेंट 2025 म्हणजे 2025ची जी काही शिक्षक भरती प्रक्रिया आहे ते लवकरात लवकर चालू होणार आहे आणि याची जी काही संपूर्ण नोटिफिकेशन आहे ते आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची आहे। तर याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती पदभरती निवड प्रक्रिया करण्यासाठी टेट 2025 परीक्षेस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची सुविधा दिनांक 15/12/2000 पासून सुरू करण्यात आली आहे आणि याबाबतचे जे काही मेसेजेस आहेत ते विद्यार्थ्यांना यायला सुरुवात झालेली आहे। तर याचं जे काही नोटिफिकेशन आहे डिटेल नोटिफिकेशन ते आता आपण लगेच बघणार आहात। मधले जे काही अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण कव्हर अप करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जवळपास 24 पेजेसची PDF आहे। याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाणार आहे। प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पदभरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण करण्यासाठीच्या सूचना टेट 2025 दिनांक 15/12/2025 पासून रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे। सर्वसाधारण माहिती आपल्याला दिलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तसेच महाराष्ट्र शासनाच्या इतर विभागाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक पदभरती साठी शासनामार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले होते। दिनांक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 दिनांक 27 मे 2025 ते 30 मे 2025 व 2 जून 2025 ते 5 जून 2025 या कालावधीमध्ये घेण्यात आली होती। या चाचणीसाठी 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी एकूण 200 गुणांची होती। त्यापैकी 120 प्रश्न अभियोग्यता व 80 प्रश्न बुद्धिमत्ता या घटकावर होते। प्रत्येक प्रश्नास 1 गुण होता। चाचणीसाठी एकूण 2 तासांचा कालावधी होता। अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 साठी प्रविष्ट झालेल्यांपैकी 2,09,101 उमेदवारांना पवित्र पोर्टलवर पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी त्यांचे स्वप्रमाणपत्र करण्यासाठी सुविधा देण्यात आलेली आहे। त्यासाठी ज्या उमेदवारांना शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदाच्या भरती प्रक्रियेत सहभागी व्हायचे आहे त्या सर्व उमेदवारांना या पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन तयार करणे बंधनकारक आहे। उमेदवारांना त्यांचे स्वप्रमाणपत्र करण्यासाठी सर्वप्रथम पोर्टल नोंदणी करणे आवश्यक आहे। पवित्र पोर्टलवर उमेदवारांना नोंदणी करण्यासाठी टेट 2025 चाचणी नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर बैठक क्रमांक नोंदणीकृत मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती सोबत असणे अत्यावश्यक आहे। पदभरतीमध्ये सहभागी होणाऱ्या व्यवस्थापनाकडून रिक्त पदाच्या इयत्तांचा गट विषय व आरक्षणनिहाय व्यवस्थापननिहाय रिक्त पदाची माहिती दर्शविणारी संक्षिप्त जाहिरात पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती व मुलाखतीशिवाय या प्रकारातील असतील। यासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवारांची एकास एक या प्रमाणात नियुक्तीसाठी पोर्टलमार्फत शिफारस करण्यात येईल। तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदाच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्रकारातील असतील। यापैकी कोणताही एक प्रकार निवडण्याचे स्वातंत्र्य व्यवस्थापनास असेल। मुलाखतीशिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची एकास एक प्रमाणात आणि ज्या संस्था मुलाखत घेणार आहेत अशा उमेदवारांकरिता एकास 3 या प्रमाणात मुलाखतीसाठी पोर्टलमार्फत शिफारस करण्यात येणार आहे। तील आरक्षण इयत्तांचा गट व विषय उमेदवारांनी निवडलेले प्राधान्यक्रमाचा गुणवत्तेनुसार एकत्रित विचार करून त्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्या व्यवस्थापनांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित व्यवस्थापन त्याची प्रमाणपत्राच्या वेळी अपलोड केलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती तपासून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश देण्याबाबतची आवश्यक ती कार्यवाही करतील। असे महत्त्वाचा पॉईंट आहे स्वप्रमाणपत्राबाबत सूचना। अर्जात म्हणजे स्वप्रमाणपत्रामध्ये खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात अनधिकृत खाडाखोड करणे किंवा पाठवलेल्या दाखल्याच्या प्रतीतील नोंदीमध्ये अनधिकृत खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले अथवा बनावट दाखले सादर करणे तसेच विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणे किंवा विहित
कालावधीमध्ये पूर्ण न करणे अथवा गैरवर्तवणूक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवडीसाठी शिफारस होण्यास अथवा निवड होण्यास अपात्र ठरेल आणि किंवा इतर योग्य अशा शिक्षेस पात्र ठरेल. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये माहिती नमूद करण्यापूर्वी स्वतःची नोंदणी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. ही नोंदणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर हिअर येथे क्लिक करून आपला टेट 2025 चाचणीचा रोल नंबर व रजिस्ट्रेशन क्रमांक नोंद करावा. त्यानंतर उमेदवारांनी स्वतःचा पासवर्ड तयार करावा. उमेदवारांचा लॉग इन ID हा 10 अंकी टेट 2025चा रोल नंबर याप्रमाणे असेल. पवित्र पोर्टलवरील नोंदणी रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया उमेदवारांनी स्वतः करणे आवश्यक आहे. अर्ज मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असला तरी उमेदवारांनी नोंदणी रजिस्ट्रेशन व स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशनसाठी आवश्यक माहिती इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटर्समध्ये भरावी. संक्षिप्त अथवा आद्याक्षरे इनिशियल न देता संपूर्ण नाव व संपूर्ण पत्ता नमूद करावा. उमेदवाराने स्वतःचे नाव, वडिलाचे, पतीचे नाव, आडनाव यामध्ये एक स्पेस सोडावी. तसेच पत्ता लिहिताना इमारतीचे नाव, रस्त्याचे नाव इत्यादीमध्ये एक स्पेस सोडावी. शैक्षणिक व व्यावसायिक अर्थसंदर्भात स्वप्रमाणपत्रामध्ये आवश्यक असलेली माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी. संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा ती शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण केल्याचा दिनांक मानण्यात येईल. संबंधित शैक्षणिक व्यावसायिक अर्थ सर्व परीक्षा विहित दिनांकापूर्वी म्हणजेच दिनांक 14/5/2025 पूर्व अखेरपर्यंत धारण केलेली शैक्षणिक अर्थ व दिनांक 25/9/2025 अखेरपर्यंत धारण केलेली व्यावसायिक अर्थ विचारात घेतली जाईल. ज्या उमेदवारांचा निकाल कोणत्याही कारणामुळे राखून ठेवला असेल आणि असा राखून ठेवलेला शैक्षणिक अर्जाचा निकाल 14/5/2025 नंतर व व्यावसायिक अर्जाचा निकाल दिनांक 25/9/2025 नंतर जाहीर झाला असेल अशा वेळी उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज धारण केली असे मानण्यात येणार नाही. उमेदवारांना पत्ता इंग्रजीमध्ये अचूक नमूद करावा. तर हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत. त्याचप्रमाणे आणखी जे काही अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत ते आपण बघणारच आहोत. समांतर आरक्षणाचा टप्पा तुम्हाला दिलेला आहे. हा समांतर आरक्षणाचा टप्पा तुम्ही PDF डाउनलोड करून आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाणार आहे. आपण फक्त ओनली इम्पॉर्टंट पॉईंट्स यामध्ये बघणार आहोत. आता 2 नंबरचा जो टप्पा आहे तो शैक्षणिक व्यावसायिक अर्थ इत्यादीचा पुरावा. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र SSC परीक्षेच्या किंवा एखाद्या तत्सम परीक्षेच्या बाबतीत संबंधित मंडळाचे गुणपत्र व प्रमाणपत्र अशा प्रमाणपत्राऐवजी शाळेच्या किंवा महाविद्यालयाच्या प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र स्वीकारण्यात येणार नाही. उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा HSC किंवा तत्सम समकक्ष परीक्षेचे उत्तीर्णतेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र उत्तीर्ण केलेल्या पदवी परीक्षांच्या किंवा पदविका परीक्षांच्या बाबतीत प्रत्येक परीक्षेचे विद्यापीठाने सक्षम प्राधिकाऱ्याने औपचारिकरित्या प्रदान केलेले गुणपत्रक व प्रमाणपत्र उत्तीर्ण केलेल्या पदव्युत्तर परीक्षांच्या बाबतीत प्रत्येक परीक्षेचे विद्यापीठाने सक्षम प्राधिकाऱ्याने औपचारिकरित्या प्रदान केलेले गुणपत्रक व प्रमाणपत्र इयत्ता 1ली ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी, इयत्ता 9वी ते 10वी या व इयत्ता 11वी-12वी या अध्यापनातील विषय गटातील पदांसाठी आवश्यक असलेल्या किमान अर्हतेचे प्रमाणपत्रे. जेथे पदवीकरिता CGPA, OGPA व लेटर ग्रेड देण्यात येते तेथे संबंधित विद्यापीठ संस्थेच्या निकषात गुण नमूद करावेत. इयत्ता 10वी, इयत्ता 12वी, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर CGPA, OGPA व लेटर ग्रेड इत्यादी श्रेणी नमूद केलेल्या असतात. या श्रेणीचे प्रत्यक्ष गुणामध्ये रूपांतर करण्याचे प्रत्येक बोर्ड विद्यापीठ संस्थांचे सूत्र वेगवेगळे व स्वतंत्र असते. त्यामुळे पोर्टलवर वेगवेगळे सूत्र देणे शक्य नाही. यास्तव ज्या उमेदवारांच्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेच्या उत्तीर्ण प्रमाणपत्रावर CGPA, OGPA व और लेटर ग्रेड इत्यादी श्रेणी नमूद आहेत त्यांनी त्या बोर्ड विद्यापीठ संस्थांचे असलेले गुण रूपांतराचे सूत्र विचारात घेऊन प्राप्त गुण व प्रमाण माहितीची नोंद करावी. राज्य व केंद्र शासनाने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचे TET, CTET पात्रता असल्याबाबतचे प्रमाणपत्र 1 ते 8 करिता उमेदवारांनी सादर करणे आवश्यक आहे. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीच्या टेट गुणपत्रक उमेदवाराचे नाव असलेल्या निकाल यादीतील संबंधित पृष्ठांची प्रत उमेदवाराने सादर करणे आवश्यक आहे. 15 नंबरचा पॉईंट आहे तर संगणक हाताळणी वापराबाबतचे ज्ञान. महाराष्ट्र नागरी सेवा संगणक हाताळणी वापराबाबतचे ज्ञान आवश्यक ठरवण्यात नियम 2/1999 मधील तरतुदीनुसार शासनाने वेळोवेळी आवश्यक ठरवलेले संगणक हाताळणी विषयक अर्थ उमेदवाराने विविध कालावधीत धारण करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार संबंधित पदासाठी उमेदवारांनी अर्ज करणे, ऑनलाईन पद्धतीने प्राधान्यक्रम भरणे, आवश्यक माहिती प्रणालीवर अद्ययावत करणे इत्यादी बाबतच्या सूचना पवित्र प्रणालीवर दर्शवण्यात येत आहेत. उमेदवारांनी नियमितपणे पवित्र प्रणालीवर
उमेदवारांसाठी वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घ्याव्यात. शासनाच्या प्रचलित कार्यपद्धतीनुसार वरील सूचना देण्यात आलेल्या आहेत. शासन निर्णय मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार बदल झाल्यास सुधारित सूचना प्रणालीवर उपलब्ध करण्यात येतील, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.